नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? मित्रांनो, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? तर 71%. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो 71%. मित्रांनो, पृथ्वीचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो? मित्रांनो, फास्टॅग प्रणालीचा वापर टोल नाका या ठिकाणी केला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो टोल नाका. मित्रांनो, फास्टॅग प्रणालीचा वापर टोल नाका या ठिकाणी केला जातो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? मित्रांनो, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव पेशवे यांनी केले होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो सदाशिवराव पेशवे. प्रश्न क्रमांक 4. थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन. मित्रांनो, थॉमस चषक ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. कोविड-19 हा टिंबटिंब रोग आहे. मित्रांनो, कोविड-19 हा विषाणूजन्य रोग आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो विषाणूजन्य. मित्रांनो, कोविड-19 हा विषाणूजन्य रोग आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 7. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? मित्रांनो, भारतात नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 या साली करण्यात आली होती मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो 15 मार्च 1950. प्रश्न क्रमांक 8. राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? मित्रांनो, राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती? तर 250. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो 250. मित्रांनो, राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? जास्तीत जास्त 250 एवढी असते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी विचारली आहे, तर कोणती आहे? नर्मदा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तर गोदावरी, कृष्णा, भीमा या पूर्व वाहिनी नद्या आहेत मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? मित्रांनो, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीमध्ये आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो राज्य सूची. मित्रांनो, पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर राज्य सूचीमध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय म्हणजे पोर्तुगीज. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो पोर्तुगीज. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले होते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. भारतीय दंड संहितेचा जनक कोण? मित्रांनो, भारतीय दंड संहितेचा जनक लॉर्ड मेकाले आहे मित्रांनो. कोण आहे मित्रांनो? लॉर्ड मेकाले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेकाले. प्रश्न क्रमांक 13. रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशातील सरहद्द दर्शवते. मित्रांनो, रॅडक्लिफ लाईन भारत व पाकिस्तान या दोन देशामधील सरहद्द दर्शवते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो भारत व पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 14. भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती कोण असतात? मित्रांनो, भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून या दिवशी साजरा केला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 21 जून. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून या दिवशी साजरा केला जातो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू या आहेत मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला होता, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 17. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. मित्रांनो 14 बँकांचे राष्ट्रीयकरण चौथ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले होते मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो चौथ्या. मित्रांनो 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले होते तर चौथ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 18. आपल्या शरीरात साधारणतः टिंबटिंब इतके पाणी असते. मित्रांनो आपल्या शरीरात 65 ते 70% एवढे पाणी असते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो 65 ते 70%. मित्रांनो आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% एवढे पाणी असते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? मित्रांनो संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे तर नागपूर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो नागपूर. मित्रांनो नागपूर हे शहर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? मित्रांनो महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो मुंबई शहर. मुंबई शहर या आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र मी वनवासी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो मी वनवासी. मित्रांनो मी वनवासी आत्मचरित्र कोणाचे तर सिंधुताई सपकाळ यांचे आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. क्रांतीचा जय जयकार या गीताचे कवी कोण आहेत? मित्रांनो क्रांतीचा जय जयकार या गीताचे कवी कुसुमाग्रज आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 23. अग्निशमक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? मित्रांनो अग्निशमक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर मित्रांनो कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो अग्निशमक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली? मित्रांनो सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 25. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे तर पुणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद विचारले तर पोलीस महासंचालक हे आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे पोलीस महासंचालक. मित्रांनो पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? मित्रांनो उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी चालवले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 28. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी विचारली आहे तर गंगा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 29. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो सोनेरी क्रांती ही फळे उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो फळे उत्पादन. सोनेरी क्रांती कशी संबंधित आहे मित्रांनो तर फळे उत्पादन यांची संबंधित आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? मित्रांनो शिसे या धातूची रासायनिक संज्ञा पीबी आहे मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो पीबी. मित्रांनो शिसे या धातूची रासायनिक संज्ञा कोणती तर पीबी आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.